हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला भगवद्गीता वाचूया या सत्रामध्ये. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण एखादं वैष्णव गीत गातो. तर आज आपण गाणार आहोत श्री शिक्षाष्टकम, जे स्वतः श्री चैतन्य महाप्रभू यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त हे 8 श्लोक लिहिले आहेत, जे संपूर्ण काय म्हणतात कृष्ण त्यांच्या पूर्ण अवताराचं सार या किंवा कृष्ण नाम संकीर्तनाचं महत्व पटवून देणारं हे शिक्षाष्टक आहे. तर चला आपण सुरुवात करूया शिक्षाष्टकमच्या पहिल्या प्रार्थनांपासून. ऍक्च्युली या प्रार्थना खूप डिटेल मध्ये त्याचा अभ्यास केला जातो. हे असं वरवरच एक्सप्लेन करून नाही चालणार. कधीतरी आपण याच्या प्रत्येक एक श्लोकाचं विवरण करूया, पण सध्या तरी आपण हे श्लोक आणि याचा अर्थ एवढंच बघूया. चला तर सुरुवात करूया. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम श्रेय कैरवच्चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदां बुद्धिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृतस्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. हे चैतन्य महाप्रभू काय म्हणतात की चेतो दर्पण मार्जनम म्हणजे आपली जी चेतनेचं दर्पण आहे, आपल्या मनाचं जे मनावर आली साठलेली जी धूळ आहे त्या आरशाला स्वच्छ करणार. मार्जनम म्हणजे स्वच्छ करणे. तर चेतनेच्या दर्पणाला स्वच्छ करतं कोण? श्रीकृष्ण संकीर्तनम. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? भव महादावाग्नि निर्वापणम. आता दावाग्नी म्हणजे काय? तर दावाग्नीचं लिटरल मिनिंग होतं फॉरेस्ट फायर, किंवा जंगलात जी अचानकपणे आग लागते ती. वणवा. तर काय भवसागर म्हणजे आपण ज्या जगात राहतो तिथे सुद्धा अशी अचानकच कुठल्याही ह्याच्यातून कुठली आग लागते, त्याला काही कारण नसतं. तर या आगीला शांत करणार. निर्वापणम भव महादावाग्नी निर्वापणम. या संसाराची दगदग जी सतत चाललेली आग आहे त्या आगीला शांत करतं कोण? श्रीकृष्ण संकीर्तनम. श्रेय कैरवत चंद्रिका वितरणम म्हणजे चंद्र कसा शीतलता प्रदान करतो, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण संकीर्तन पण शांती सगळ्या दूर वितरण होतं. श्रीकृष्ण संकीर्तनामुळे सर्वत्र शांतीचा म्हणजे जर इफ यू रिअली वॉन्ट वर्ल्ड पीस, ऑल यू हॅव टू डू इज नाम संकीर्तन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विद्यावधू जीवनम म्हणजे विद्येचा जो वधू आहे, विद्या सगळी जे काही विद्या आहे तिचा पती, तिचा रक्षण करता कोण आहे? श्रीकृष्ण नाम संकीर्तन. जर का आपण नाम संकीर्तन केलं तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या विद्या पण ऑटोमॅटिकली आपल्या जवळ येतात, कारण त्या श्रीकृष्णाच्या सगळ्या पत्नी आहेत आणि भगवंतांचं नाव त्यांच्यापेक्षा वेगळं नाही. त्याच्यानंतर आनंदाम बुद्धिवर्धनम. हे तर सिंपल आहे समजायला की आनंद आणि बुद्धीचं वर्धन होतं. आणि प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम. श्रीकृष्णाचा नाम संकीर्तन घेतल्याने आपण पदोपदी प्रत्येक क्षणी अमृताचं आस्वादन करतो. आणि परम विजयते सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. म्हणजे हे सगळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सहजपणे प्राप्त होणार आहेत. त्या तर काय आहेत? साईड काय म्हणतात त्याला, साईड रिॲक्शन. एक मेन रिॲक्शन असते आणि त्याचं साईड बाय प्रोडक्ट असतं. तर श्रीकृष्णाचं नाम संकीर्तन केल्याने वरती दिलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍज अ बाय प्रोडक्ट मिळणार आहेत. आणि सगळ्यात मेन काय प्राप्त होणार आहे तर ते आहे भगवान श्रीकृष्णांचं प्रेम. ठीक आहे, तर वळूया पुढच्या श्लोकाकडे. पुढचा श्लोक आहे नामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमितः स्मरणे न कालः एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवमीदृशम् इह जानिना अनुरागः. इथे भगवंत काय सांगतायत की
नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती, म्हणजे भगवंतांच्या नावामध्ये सगळ्या भगवंतांच्या ज्या सगळ्या शक्ती आहेत आणि सगळ्या निज शक्ती आहेत. निज म्हणजे पर्सनल, ऑल हिज पर्सनल एनर्जीज आर पुट इनटू हिज नेम. तत्रार्पिता नियमितः स्मरणेन कालः, एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवमीदृशम् इह जानिना अनुराग. म्हणजे हे भगवंता, तुझ्या नावामध्ये तुझ्या सगळ्या शक्ती आहेत, तरी सुद्धा मी नियमितपणे तुझं स्मरण करत नाही. तुझं स्मरण करण्याचं मला लक्षातच येत नाही. आणि हे भगवंता, तुझी कधी माझ्यावर अशी कृपा होईल की मी नियमितपणे तुझ्या नावाचं स्मरण करीन. आणि किती मी दुर्दैवी आहे. तू सगळ्या आपल्या शक्ती, सगळं काही फक्त तुझ्या नावातच दिलेलं आहे, सगळं काही तुझ्या नावातच आहे, तरी पण मी किती दुर्दैवी आहे की मी तुझं नाव घेण्याबद्दल मला बिलकुल सुद्धा अनुराग नाहीये, बिलकुल सुद्धा माझी इच्छा होत नाही की मी तुझं नाव घ्यावं. तर पुढे भगवंत काय म्हणतात, तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. तर हा फॉर्म्युला आहे. कसला फॉर्म्युला आहे? कोण श्रीकृष्णांचं नाव सदा आणि सदासाठी श्रीहरीचं नाव कोण घेऊ शकतं? तर जो तृणादपि सुनीचेन आहे, म्हणजे गवतापेक्षाही जो स्वतःला हीन समजतो, किंवा गवताला कसं आपण गवतावरून चालतो बघा, गवताला कसं कुणी लात मारून जातं. जो स्वतःला गवतापेक्षा पण निम्न स्तराचा मानतो आणि तरोरपि सहिष्णुना, म्हणजे झाडापेक्षा जो अधिक सहिष्णू आहे. आता झाडावर पाऊस, ऊन, वारा, हिवाळा, थंडी सगळ्याचा आक्रमण झाडावर चालूच असतं. झाड चुपचाप सगळं ते सहन करत असतं. तसाच जो व्यक्ती आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जो सहन करतो, सहिष्णू बनून जो सहन करतो, आणि अमानिन मान देणं, जी व्यक्ती मान देण्याच्या योग्य नाही आहे अशा व्यक्तीला सुद्धा जो मान देतो, आणि तोच व्यक्ती कीर्तनीय सदा हरीचं कीर्तन करू शकतो. तर आपण दुसऱ्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आपण अनुराग वाढवला पाहिजे नामाच्या प्रती, आणि तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मान देणं याप्रमाणे आपलं कॅरेक्टर बिल्ड करायला पाहिजे. तेव्हाच आपण सदा भगवंतांचं कीर्तन करू शकतो. मग पुढच्या लेवलला हेला आपण असं लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 असं समजू शकतो. या 8 लेवल्स आहेत भगवंतांपर्यंत पोहोचण्याच्या. पहिल्या श्लोकात आपल्याला सांगितलंय व्हॉट्स इन इट फॉर मी, काय काय मिळणार आहे तुम्हाला श्रीकृष्ण संकीर्तन केल्यावर. मग दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात, मी काय करू, पण मला तुझ्या नावामध्ये एवढे सगळी पॉवर आहे, पण मला तुझं नाव घेण्याचं ना स्मरण होत आहे आणि काय ना आवड आहे. मग भगवंत पुढे सांगतात की जो तृणापेक्षा पण लहान होईल आणि झाडापेक्षा पण सहिष्णू होईल, आणि अमानिन मान देणं, जो मान देण्या योग्य व्यक्ती पण नाहीये त्याला पण मान देईल, त्याला इग्नोर करेल, आणि कीर्तनात सदा रममाण होईल. अमानिन मान देणं कीर्तनीय सदाहरी. त्याच्यानंतर पुढची स्टेज काय येते, न धनम न जनम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवताद भक्तिरहैतुकी त्वयी. म्हणजे हे भगवान श्रीकृष्ण काय झालं, मला न धनम, मला कुठल्याही प्रकारचं धन नको आहे. न जनम म्हणजे मला कुठल्याही प्रकारचे फॉलोअर्स नको आहेत. न सुंदरीम म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं मला काय म्हणतात अटॅचमेंट नको आहे फॉर ऑपोजिट सेक्स. त्याच्यानंतर कविताम म्हणजे मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी किंवा हे नकोय, काय म्हणतात लिटररी अवॉर्ड्स किंवा
पूर्वीच्या काळी कसं असायचं की जो कविता करू शकायचा तो ही वॉज कन्सिडर्ड ॲज अ स्कॉलर. तर इथे चैतन्य महाप्रभू काय म्हणतायत, मला न धन हवंय, न जन हवंय, न सुंदरी हवेत, न कविताम हवेत, न जगदीश कामये, मला कुठल्याही प्रकारचं जगातलं कुठलंही काम नकोय. मला काय हवंय, मम जन्मनी जन्मनीश्वरे भवताद भक्तिरहेतुकी त्वयी. मला जन्मोजन्मी काय हवंय, मला फक्त आणि फक्त तुमची भक्ती हवी. पण ती भक्ती कशी हवी आहे, अहैतुकी. त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचा मला हेतू नाही आहे की मला बाबा मला ना 5 करोड रुपये हवेत म्हणून मी भगवंता मी तुमचं नाव घेतो, किंवा मी आजारी पडलोय, मला तुम्ही आजारातून बाहेर काढा याच्यासाठी मी तुमचं नाव घेतो, किंवा अजून कुठली इच्छा अपेक्षा नाहीये. मला फक्त आणि फक्त तुमची भक्ती करायची आहे, बास एवढीच अपेक्षा आहे माझी आणि एवढीच माझी इच्छा आहे. कशी, ती पण एक जन्म नाही, जन्मनी जन्मनीश्वरे, अनेक जन्मोजन्मी फक्त आणि फक्त मला तुमची आणि तुमची भक्तीच पाहिजे आहे. पुढे भगवंत म्हणतात, ऐनंद तनुजा किंकरम पतितं मा विषमे भवांबुधौ कृपया तव पाद पंकज धुली सदृशम विचिंतय. म्हणजे काय म्हणतात, ए नंद तनुज म्हणजे हे नंदांचे तनुज, म्हणजे हे नंद महाराजांचे सुपुत्र श्रीकृष्ण, हे श्रीकृष्णा, किम करम पतितम मा विषमे भवांबुधौ, मी इतका पतित आहे, इतका पतित आहे आणि इतका विषयांमध्ये गुंतलेला आहे की मला अजून काही नको. मला काय हवंय, कृपया तव पाद पंकज स्थित धुली सदृशम विचिंतय. मला तुमच्या चरण कमलांच्या पाशी असलेला एक धुळीचा कण बनवा, पण तुमच्यापासून दूर मला लोटू नका. पुढच्या श्लोकात म्हणतायत, नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा पुलकैर्निचितं वपुकदा तव नाम ग्रहणे भविष्यती. अशी कधी वेळ येईल जेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतील आणि माझं अंग गदगद कापेल आणि माझ्या अंगावर पुलकैर म्हणजे जेव्हा अंगावर रोमांच कधी येईल जेव्हा मी तुमचं नाव ग्रहण केल्यावर हे सगळे प्रेमाचे भाव आहेत, हे सगळे जे भाव डिस्क्राईब केले, डोळ्यातून अश्रू वाहणे, अंग थरथर कापणे, अंगावर रोमांच येणे, फक्त तुमचं नाव घेण्याने असं कधी या स्टेजला मी पोचीन जेव्हा हे सगळे सिम्पटम्स माझ्यामध्ये पण एक्सप्रेस होतील. पुढे भगवंत म्हणतात, युगायितं निमेषेण चक्षुषा प्रावृषायितं शून्यायितं जगत् सर्वं गोविंद विरहेण मे. हे जे एक्सप्रेशन आहे की युगायितं निमेषेण म्हणजे एक निमिष म्हणजे आपण डोळ्याची पापणी वरती खालती उघड जाप करतो बघा, त्याला निमेष म्हणतात टाइमच्या मोजमापामध्ये. आणि एक पूर्ण युग म्हणजे 4,32,000 वर्षांचं एक युग आहे. मग हे युगायितं निमेषेण चक्षुषा प्रावृषायितं शून्यायितं जगत् सर्वं गोविंद विरहेण मे. हे गोविंदा, हे भगवान श्रीकृष्णा, तुझ्या विरहामध्ये मला हे संपूर्ण जगत शून्यासारखं वाटतंय. आणि कारण काय, कारण तू या जगात नाही आहेस आणि हे संपूर्ण युग मला हे एक क्षण निमेष, एक क्षण मला खूप मोठ्या युगासारखा वाटतोय. का तर या जगामध्ये हे गोविंदा तू नाही आहेस. तर हा राधा राणींचा भाव आहे की जिकडे त्यांना ते आपल्या विरह प्रकट करतायत. आणि पुढे आहे, आश्लिष्य वा पादरतां पिनष्टु माम अदर्शना मर्महता करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत्प्राणनाथस्तु स एव नापरः.
ही अजून उच्च स्तर झाली. इथे काय म्हणतायत, हे हा पण राधा राणींचाच भाव आहे. राधा राणी इकडे म्हणतायत की आश्लिष्यवा पादरताम पिनष्टुमाम, म्हणजे काय, तुम्ही मला तुमच्या चरणांपाशी ठेवा. अदर्शनात मर्महता करोतुवा, मला तुम्ही दर्शन देऊ नका, मला इग्नोर करा, मला सगळ्या प्रकारचा त्रास द्या. यथा तथा वा विददातु लंपटो, तुम्ही मला कसंही ठेवा, कुठल्याही प्रकारे मला ठेवा. हे लंपट म्हणजे कोण, हे श्री कृष्णा, तुम्ही कोण आहात? मत प्राणनाथस्तु स एव नापरः, तुम्ही माझे प्राणनाथ आहात. भले तुम्ही मला लाथाडा, भले तुम्ही मला जवळ करा, भले तुम्ही मला कुठल्याही परिस्थितीत ठेवा, तरी सुद्धा मी तुमच्यावर आणि फक्त तुमच्यावरच प्रेम करीन. तर या आहे 8 श्लोक जे आहेत ते चैतन्य महाप्रभूंनी लिहिलेलं शिक्षाष्टकम आहे. तर आता आपण पुढच्या आपल्या सत्राला सुरुवात करूया. हरे कृष्णा. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण गुरु शिष्य परंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जीव, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी, नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपति, व्यासतीर्थ, ब्रह्मण्य तीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधि, दयानिधि, ज्ञान सिंधु, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, नृहरी, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, श्री कृष्ण. हरे कृष्णा. चला भगवद्गीता वाचूया. या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काही सत्रांमध्ये आपण बघितलं की भगवान श्रीकृष्णांनी आत्मा आणि शरीर यांच्यातला फरक सांगायला सुरुवात केलं. आणि म्हणजे शरीराच्या हत्येच्यासाठी म्हणजे मला माझ्या गुरु आणि माझे आजोबा यांना मला मारायचंय, तर भगवंत सांगतात की ते आत्मा या नात्याने ते कायम चिरंतन राहणार आहेत, ते अमर आहेत. तू फक्त त्यांच्या शरीराला मारणार आहेस आणि शरीर हे मरणारच आहे. आज ना उद्या शरीर हे मरणारच आहे. तर तू युद्धाच्या संधीचा फायदा घे आणि त्यांच्या शरीराला मार, म्हणजे तू युद्ध कर, असं भगवंत सांगतात. आणि मग आपण शाश्वत आत्म्याचे गुण बघितले की आत्मा कसा कधीही मरत नाही आणि कधीही मारला जाऊ शकत नाही. आणि शरीर हे कायम बदलत राहते, पदोपदी शरीर बदलत राहतं. शरीरामध्ये होणारे 6 चेंजेस आपण बघितले. आणि काय म्हणतात, body is always subject to change but the soul is eternal and the soul will never take birth nor it will die. It will remain forever, for eternity. There was never a time when you were never there or I was not there or the kings were not there. असा कुठलाही वेळ नाहीये. हे सगळं आपण आधीच्या सगळ्या सत्रांमध्ये बघितलंय. तर आता आपण आत्म्याच्या गुणधर्मांबद्दल अजून जाणून घेऊया या आजच्या सत्रामध्ये. वेदा विनाशिनं नित्यं य एनम अजम अव्ययम कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. हे पार्थ, जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे,
तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. तात्पर्य: प्रत्येक गोष्टीची स्वतःशी अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा उपयोग कसा व कोठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या एका व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरविता येत नाही, कारण तो न्याय संहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फर्मावतो. खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापाबद्दल त्याला दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्णाप्रित्यर्थ युद्ध कर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळीच हिंसा नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इथे प्रभुपाद तात्पर्यात काय सांगतात की ज्ञानयुक्त होऊन केलेले कुठलेही कार्य हे योग्यच असते. मग अशा वेळेला मग ते युद्धाचे हिंसक कार्य असले तरी सुद्धा चालेल. म्हणजे जिथे नेसेसरी आहे तिथे हिंसा ही वापरलीच पाहिजे. तिथे अहिंसेचा हे घेऊन चालणार नाही. तर इथे प्रभुपाद 2 उदाहरणं देत आहेत. पहिलं म्हणजे न्यायाधीशाचं. म्हणजे न्यायाधीश जेव्हा एखाद्याला फाशीची शिक्षा सुनावतो तर तो त्या व्यक्तीवर एका प्रकारे दयाच करतो. कशी काय? तर जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याचं अननेसेसरी किलिंग करतो, अननेसेसरी मर्डर केला जातो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा, तर त्याला पुढे त्याचे भगवंतांच्या न्यायालयात त्याचे अनेक भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत. पण मनुसंहितेत सांगितलंय अशा व्यक्तीला जर राजाने मारलं किंवा राजाने त्याला मृत्यूदंड दिला तर तो मृत्यूदंड न्यायाच्या पक्षासाठी आहे, धर्माच्या पक्षात असल्यामुळे तो त्याचा मृत्यूदंड म्हणजे त्याच्यावर केलेली दयाच आहे. हे एक उदाहरण देतात. मग त्याच प्रकारे हिंसा ही हिंसा नाही. म्हणजे अर्जुनाला जे सगळ्या अधर्मी राजांना मारायला सांगितलेलं होतं, कौरवांचा पक्ष हा अधर्माचा पक्ष होता. मग अशा अधर्मी राजांना जर मारलं नाही तर काय होईल? सर्वत्र अधर्मच पसरेल. आता जसा द्रौपदीचा जो प्रसंग होता, समजा अर्जुनाने जर या अधर्मी राजांना मारलं नाही आणि जर त्यांनी युद्धात हार पत्करली आणि सगळं राज्य दुर्योधनाकडे दिलं तर काय होईल? दुर्योधन द्रौपदी बरोबर त्यांनी जे आधी केलं होतं तसंच पुन्हा करणार नाही याची काय शाश्वती आहे? तसंच तो पुन्हा करेल, है ना? तसंच जेव्हा आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण बघतो, शिवाजी महाराजांनी पण युद्ध कोणासाठी केलं? आपल्या जनतेच्या रक्षणासाठी केलं. आणि आपल्या जनतेच्या रक्षणासाठी युद्ध करणं हे क्षत्रियांचा धर्म आहे, तो त्यांनी पालन केलाच पाहिजे. आणि तिसरं उदाहरण प्रभुपाद सांगतात की शस्त्रक्रिया करताना रोगी व्यक्तीला डॉक्टरला हे काय कात्री फोर्सेप्स त्याचं शरीर फाडावं लागतं आणि पुन्हा शिवावं लागतं.
तर जे चिरफाड जे सर्जन लोक करतात शस्त्रक्रियेमध्ये, ही कशासाठी आहे? रोग्याला स्वस्थ करण्यासाठी आहे आणि म्हणून ती धर्माच्या बाजूनी आहे. आणि पूर्ण ज्ञानयुक्त होऊन जेव्हा अर्जुन युद्ध करेल तर तेव्हा अधर्माचा किंवा पाप लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर जिकडे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन सांगत होता की मला पाप लागेल, तर इथे भगवंत सांगतायत कुठल्याही प्रकारचं पाप लागणार नाही. तर तू काळजी करू नको आणि युद्ध कर. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णाय अन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. तात्पर्य: अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांच्या आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारे बदल, जे बाल्यावस्थेतून कौमार्यात आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वार्धक्यावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ते मान्य करावेच लागतात. वृद्ध अवस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो. याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये 2.13 मध्ये करण्यात आले आहे. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो, त्याचप्रमाणे परमात्माही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो. मंडूक उपनिषद तसेच श्वेताश्वतर उपनिषद यांसारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांबरोबर करण्यात आली आहे. त्यांपैकी एक पक्षी अनुरूप जीवात्मा वृक्षाचे फळ खात आहे आणि दुसरा पक्षी श्रीकृष्ण आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहे. गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जरी तो मित्र असेल तरी त्यांमधील एक जण स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याचे या संबंधातील किंवा नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीर रूपी वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो. ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याचप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाच्या परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्च क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मंडूक उपनिषदात 3.1.2 आणि श्वेताश्वतर उपनिषद 4.7 दोन्हीही या विधानाला पुष्टी देतात. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यन्त्यात्मशीमस्य महिमानमिति वितशोकः. जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजेच भगवंतांकडे तो ज्या क्षणी पाहतो आणि त्यांची महानता जाणतो, तत्क्षणी तो दुःखग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतातून मुक्त होतो. अर्जुनाने आता त्याच्या नित्य मित्राकडे म्हणजे श्रीकृष्णाकडे पाहिले आहे आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे.
याप्रमाणे कृष्णाकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंतांची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु त्यांचा देह स्थित्यंतरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याने आनंद मानला पाहिजे. यज्ञवेदीवर किंवा योग्य रणभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो तो शारीरिक कर्मभोगातून तत्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नव्हते. तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी 4 मुद्दे मांडलेत. पहिलं म्हणजे की जसं शरीर हे स्थित्यांतर करतं, बालपणापासून ते तारुण्यातून म्हातारपणात आणि म्हातारपणातून शेवटी मृत्यू आणि मग नवीन शरीर. तर इथे भगवंत श्लोकात म्हणतात की जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुनं झालेलं की निरुपयोगी झालेलं शरीराचा त्याग करतो आणि भौतिक शरीर धारण करतो. तर हा फर्स्ट पार्ट झाला. दुसऱ्या भागात प्रभुपाद सांगतायत की अणुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते आणि शरीर रूपी हे जे आपलं शरीर आहे, शरीर रूपी जी गाडी आहे आपली, त्या गाडीमध्ये आपण फक्त एक ड्रायव्हर नसून आपल्या बरोबर भगवंत परमात्मा पण बसलेले आहेत. तर ह्याची तुलना मांडुक्य उपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषद या दोन्ही उपनिषदांमध्ये 2 पक्षी झाडावर बसलेत आणि एक पक्षी त्याच्यातला सगळं सुख सुविधांचा उपभोग घेतो आहे आणि दुसरा पक्षी त्याच्याकडे फक्त बघत आहे. तर हे जेव्हा आम्हाला शिकवलं गेलं तेव्हा आमच्या शिक्षकांनी उदाहरण दिलं की तुम्ही तुमच्या मित्रासोबत हॉटेलमध्ये गेला आहात आणि तुम्ही भरपूर खाताय आणि तुमचा मित्र मात्र तुमच्याकडे बघत राहिलाय आणि मग जेव्हा बिल द्यायची वेळ येते तेव्हा बघणारा पक्षी म्हणतो की बिल आता तो पण तू खाल्लं तर तुलाच भरावं लागेल. तर त्याचप्रमाणे आत्मा जेव्हा शरीरामध्ये स्वतःला उपभोक्ता समजतो तर त्याला त्याच्या कर्माचं फळ जे काही आहे ते त्याला भोगावं लागतं आणि ते जेव्हा त्याला समजतं की अरे आपल्या बाजूला आपला एक मित्र पण आहे आणि जेव्हा तो आपल्या मित्राकडे वळतो आणि आपल्या मित्राला आपली समस्या सांगतो की बघ बाबा मी एवढ्या उड्या मारतोय सगळीकडे, इकडे तिकडे किती अजून उड्या मारल्या, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, असं मी भरपूर फिरलो, पण आता शेवटी तूच जो आहेस, तू परमात्मा रूपा आहेस माझ्या सोबत, आज मी तुला बघितलं आणि आज मी तुला ओळखलं. ज्या क्षणी जेव्हा आपण ही शरणागती स्वीकार करतो, अर्जुनाने जेव्हा त्याच्या नित्य मित्राकडे बघितलं आणि सांगितलं आता मी तुला शरण आलो आहे, आता तूच मला तारू शकतोस, तर त्यावेळेला भगवंतांनी त्यांना उपदेश दिला आणि त्याला योग्य तो मार्ग दाखवला. तसंच जेव्हा आपण सुद्धा भगवंतांचा आश्रय जेव्हा घेतो तेव्हा आपले कर्म बंधन, आपली सगळे गाठी सुटायला सुरुवात होते आणि आपण परत आपल्या जिवलग परमात्म्याकडे परत पोचतो. आणि चौथा मुद्दा जो इथे मांडलेला आहे तो आहे की भगवंत सांगतायत की कपडे हे जे शरीर आहे ते एका कपड्याप्रमाणे आहे. जसे तुझे कपडे खराब झाल्यावर तू काढून बदलतोस तसंच हे शरीर जेव्हा खराब होतं, निरुपयोगी होतं तेव्हा ते बदललं जातं. तर तू आता एक काम कर, तू या युद्धाचा फायदा उचल. आपले जे वृद्ध पितामह आणि जे गुरु द्रोणाचार्य जे आहेत, तर त्यांचं शरीर, तर त्यांना मृत्यू तर येणारच आहे. तू काही पण केलंस, तू युद्ध केलं नाहीस तरी सुद्धा मृत्यू त्यांना येणारच आहे, मृत्यू त्यांना चुकलेला नाही. तर तू या युद्धाचा फायदा उचल आणि जे लोक यज्ञभूमीवर किंवा रणभूमीवर मृत्यू पावतात ते त्यांना पुढची गती त्यांची चांगली असते, तर तू त्यांच्यासोबत युद्ध कर आणि त्यांना नवीन वस्त्र परिधान कर. तर ह्याच्यात तुला शोक करण्यासारखं काहीच कारण नाहीये, तुला फक्त तुझी आपली ड्युटी करायची आहे.
ठीक आहे. आणि ड्युटी अवॉइड करून तू पुढचं जे आहे, आता जर का तू फक्त रेस्टॉरंटचं वरचं एक्झाम्पल बघितलं तर तू फक्त खाल्लंस आणि बिल भरलं नाहीस तर मग तुला त्याची भांडी घासावी लागतील पुढे. तर त्यापेक्षा बेटर आहे की तू तुझ्या योग्यतेप्रमाणे तू बिल भरून टाक, तू आपली ड्युटी कर. ऍज अ क्षत्रिय तू युद्ध कर. तर इथे आपल्याला शिकण्यासारखा पॉइंट असा आहे की आपण आपली ड्युटी अवॉइड न करता जे जे आपलं जी आपली ड्युटी आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे. आणि कशी केली पाहिजे तर ती शास्त्रांचं अध्ययन करून, भगवंतांना शरण जाऊन, भगवंतांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून की हे भगवंता, आता मला मान्य आहे की मी या शरीरात आहे, याचा अर्थ मी फसलेलो आहे. तर आपण आता काय बोलतात, व्हेनेवर, ते एक टर्म आहे, जब जागो तब सवेरा. whenever you can you take a u-turn. तर you take a u-turn and you pray to Lord Krishna who is sitting as a Paramatma within your heart, and you tell him की हे भगवंता, आता मी तुला शरण आलेलो आहे आणि आता मी माझी ड्युटी करणार आहे. कशी? विदाउट अटॅचमेंट करणार तर आहे, पण विदाउट एनी अटॅचमेंट टू इट, आणि तुझी सेवा म्हणून हे करणार आहे, शास्त्रांचं अध्ययन करणार आहे आणि तुला प्राप्त होणार आहे. ते भगवंत म्हणतात, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, आणि तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. तात्पर्य: तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षास्त्रे, चक्रीवादळ इत्यादी जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत. आधुनिक अग्निवर्षाव करण्याच्या शस्त्रास्त्रांव्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादींपासून बनलेले विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारी सुद्धा अग्निशास्त्रांमध्ये केली जाते. परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वांपासून बनविलेली इतर शस्त्रास्त्रेही होती. अग्निशस्त्रांचा प्रतिकार जलशस्त्रांनी, वरुणास्त्र नी केला जात असे, पण अशी वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवनास्त्रांचेही ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत. तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्राद्वारे त्यांचा संहारही करू शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला, याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाहीत. व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना अलग करणे शक्य नाही. खरे तर व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मे हे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मक दृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून अलग झाल्यावर विझतात, त्याप्रमाणे जीवात्मेही भगवंतांच्या सानिध्यातून विभक्त होतात. वराह पुराणात जीवात्म्यांचे वर्णन भगवंतांपासून वेगळे झालेले अंश असे केलेले आहे, आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भगवद्गीताही सांगते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या शिकवणुकीनुसार स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्यांचे स्वतंत्र व्यक्तित्व हे टिकून राहते. श्रीकृष्णांकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला, परंतु तो श्रीकृष्णांशी कधीच एकरूप झाला नाही. तर इथे या तात्पर्यात प्रभुपाद दोन मुद्दे मांडतात.
आधी तर श्लोकामध्ये भगवंत सांगतात की कुठल्याही शस्त्राद्वारे आत्म्याचे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही आणि तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की कितीही प्रकारचे जरी शस्त्रास्त्र असले तरी सुद्धा ते आत्म्याचे तुकडे करू शकत नाहीत. आणि ते या पण गोष्टीची पुष्टी करतात की आजकालचे जे आधुनिक शस्त्रास्त्रे आहेत ती सगळी अग्नितत्वापासून जास्ती बनलेली आहेत. आणि अग्नितत्वाचा जर आपल्याला सामना करायचा असेल तर आपण जलद तत्वाचा उपयोग करता येतो. प्राचीन काळी पृथ्वी, जल, अग्नी, वायू या सगळ्यापासून तयार होणारे अस्त्र होते. पण आजचा जो मॉडर्न सायंटिस्ट आहे त्यांनी फक्त अग्निशस्त्रांचा उपयोग केला आहे आणि जलशस्त्र किंवा वरुणास्त्र कसं वापरायचं हे त्याला माहित नाही. आणि तो शास्त्रांचं अध्ययन करून ते जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. तर ही एक हिंट आहे आपल्यामधल्या सगळे जे शास्त्रज्ञ आहेत, जर तुम्हाला शास्त्रांचा, इफ यू वॉन्ट टू बिकम अ रिअल सायंटिस्ट, you can take the reference of our scriptures and try to build go back to a Vedic society किंवा try to enhance किंवा align the modern science with Vedic knowledge, because Vedic knowledge is perfect, it has come from a perfect source, whereas we are imperfect. आपण जे जीवात्मे आहोत आपल्याला बनवलंच आहे की आपण अणुरूपाने आहोत. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये तेच सांगतायत की अग्नी जरी अग्नीपासून वेगळा झाला तरी, म्हणजे अग्नीच्या ज्या ठिणग्या असतात त्या जरी अग्नीशी एकरूप झाल्या तरी त्या अग्नी बनत नाहीत, त्यांचं वेगळं अस्तित्व हे कायम टिकून राहतं. हे आपल्याला भगवंतांनी त्या 2.15 मध्ये मला वाटतं सांगितलेलं की मी आहे हा राजा आहे आणि इतर जे बाकी सगळे राजे आहेत त्या सगळ्यांचं वेगळं अस्तित्व कायम राहतं आणि हे वेगळेच राहतात. आणि मी आपण अनेक जन्मापासून येत आहोत. नाही, 2.15 मध्ये नाहीये, हे हा वेगळा श्लोक आहे. पण हा 12 न त्वेहम जातु नासम न त्वम नेमे जनाधिपः न चैवम न भविष्यामः सर्वे वयमतः परम. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्व विहीन होणार नाही असाही काळ कधीही येणार नाही. तर हे जे वेगळं तत्व आहे, आत्मा, जीवात्मा हा वेगळा तत्व आहे. हा जरी परमात्म्यामधून निघालेला अंश, आपण भगवंतांमधून जरी निघालेले अंश असलो तरी आपले अस्तित्व हे वेगळे आहे. आणि जे मायावादी भाष्य आहे, मायावादी लोक काय समजतात की जीवात्म्याला जेव्हा पूर्ण ज्ञान होईल तेव्हा तो परमात्म्याशी एकरूप होईल आणि तो परमात्म्यात विलीन होईल. तर हे जे सगळ्या गोष्टी आहेत तर त्या इट इज हाफ नॉलेज. पूर्ण नॉलेज हे आहे की एकरूप कसा होईल, तर सच्चित आनंद या तिन्ही स्टेजेसला जेव्हा तो रिअलाइज करेल तर तेव्हा तो भगवंतांच्या धामात प्रवेश करेल आणि भगवंतांच्या सेवेत स्वतःला निमग्न करेल. कारण जीवाचं जे स्वरूप आहे ते आहे कृष्णेर नित्य दास. चैतन्य महाप्रभू सांगतात जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आणि जोपर्यंत आपण हे कृष्णाची दासत्व स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्णत्व प्राप्त होऊ शकणार नाही. तर या श्लोकाचा मेन पॉइंट हाच आहे की आत्म्याचे कुठल्याही प्रकारे तुकडे करता येत नाहीत, कधीही करता आले नाही आणि पुन्हा याच्या पुढे कधीही तुकडे होऊ शकत नाही. आत्म्याला ना त्याचे नाही तुकडे होऊ शकत, ना त्याला कोणी जाळू शकत, ना त्याला कोणी उडवू शकत, हे काही पॉसिबल नाही आहे. तर हे मॅटर आणि अँटी मॅटर किंवा फिजिक्सच्या भाषेत अँटी मॅटर गॉड पार्टिकल त्यांनी शोध लावला होता, असं काहीतरी आहे. पण मी त्याच्यात घुसत नाही आणि आपण पुढच्या श्लोकाकडे आता वळूया. भगवंत पुढे सांगतात
अच्छेद्य अयम् अदाय अयम् अक्लेद्य अशोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणु अचलः अयम् सनातनः. हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि त्यात काहीही बदल न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो. या बाबतीत अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्मा कधीच एकजिनसी होऊ शकत नाही. भौतिक दोषांपासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा भगवंतांच्या दिव्य तेजोमय किरणांमध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून राहू शकतो. परंतु जे बुद्धिमान जीवात्मे असतात ते भगवंतांच्या सान्निध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. सर्वगतः, सर्वव्यापी हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत. ही गोष्ट निसंशय आहे. ते भूमीवर, पाण्यामध्ये, हवेमध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्यांचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरही तेथे राहण्यास योग्य अशी शरीरे असलेले जीवात्मे आहेत. जर सूर्य गोलावर वस्ती नसती तर सर्वगतः हा शब्द अर्थहीन झाला असता. तर इथे तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी दोन गोष्टी मांडल्या आहेत. पहिले तर आत्म्याचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जर का डिफाईन आत्मा असा जर क्वेश्चन आला तर हे सगळे आत्म्याचे कॅरेक्टरिस्टिक आपण जे बघत आलेलो आहे 16व्या श्लोकापासून हे सगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स येतात. तर इथे या श्लोकात भगवंत म्हणतात की तो अविद्राव्य व न तुटणारा आहे. अविद्राव्य म्हणजे त्याला कशातही डिझॉल्व्ह होत नाही तो, आणि न तुटणारा आहे. त्याला सुकवता पण येत नाही आणि त्याला जाळणे पण शक्य नाही. तो नेहमी टिकणार आहे, चिरंतर, सनातन, सनातन आत्मा आणि सनातन धर्म जो कायम आहे. इट इज ऑलवेज देअर. ठीक आहे. आणि कारण इथे प्रभुपाद काय म्हणतात, सॉरी, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये म्हणतात की तो अनुरूप, नित्य अनुरूप अंशच राहतो आणि या बाबतीत अद्वैत सिद्धांत लागू करणे शक्य नाही, कारण स्वतंत्र जीवात्मा कधीच एक जिनसी होऊ शकत नाही. जर डिझोल्युशन, जो पॉइंट आपण बोललो की एक आत्मा दुसऱ्या आत्म्यामध्ये मिक्स नाही होऊ शकत, ते डिझोल्युशन होत नाही, इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. तर जे आधीच्या ह्याच्यात जे आपण बघितलं की सूर्य आणि सूर्याची किरण ही नेहमी वेगळी असतात. अग्नी आणि अग्नीतून निघणारे स्फुलिंग हे वेगळे असतात. ते पुन्हा जाऊन अग्नीमध्ये मिक्स होऊ शकत नाहीत. त्याचा पूर्ण होऊन एक अग्नी तयार होतो हे पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. आणि भौतिक दोषांमधून जेव्हा आपण शुद्ध होतो तर आपण भगवंतांशी एकरूप होतो. म्हणजे काय करतो आपण, भगवत धामामध्ये प्रवेश करतो. जर आपण सच्चित आनंद किंवा ती ट्रेनची अॅनालॉजी बघितली किंवा सूर्याची अॅनालॉजी जर आपण बघितली, सूर्य आणि सूर्यामधून निघणारी किरण, तर सूर्यामधून जी किरण निघतात ती दे आर सेपरेट एंटिटीज, बरोबर. आणि जेव्हा जर म्हणतो की सूर्य आणि सूर्याची किरण एकच आहेत, तर मग दॅट इज हाफ नॉलेज. ते नॉलेज बरोबर आहे, कारण मी माझ्या वडिलांपासून आलेली आहे, तर माझ्यामध्ये माझ्या वडिलांचा अंश आहे, त्या लॉजिकनी आम्ही एकच आहोत. पण आम्ही प्रॅक्टिकली ऍक्च्युअल मध्ये एक आहोत का, तर नाही. तर हाच तो पुन्हा मुद्दा आहे की ते सेपरेट एंटिटी आहेत, त्यांना डिझॉल्व किंवा मिक्स असं करता येत नाही. आणि सर्वगत, सर्वव्यापी आहे, सगळीकडे
अग्नी, वायू सगळ्या तत्वांमध्ये म्हणजे अग्नीमध्ये राहून जीवात्म्यांचा नाश होतो, तर ते पॉसिबल नाही. ऍक्च्युली आपण सगळे जे पृथ्वीवरचे जीव आहोत, आपल्यामध्ये पृथ्वी तत्व हे जास्ती आहे. बाकीचे तत्वांपेक्षा पृथ्वी तत्व जास्ती असल्यामुळे आपण पृथ्वीवर थांबतो आणि पृथ्वी काय बोलतात, जो ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट जो आहे न्यूटन वाला, की वस्तू खाली पडते, तर मग अग्नीचे कण जर आपण बघितलं तर अग्नीचे कण वरती का जातात? त्यांनी पण खाली पडायला पाहिजे ना, ते तर विझल्यावर खाली पडतात, पण अग्नीचे कण हे वरती जाताना दिसतात का? तर अग्नीचा जो मेन सोर्स आहे तो आहे आणि सूर्य तत्व म्हणजे सूर्याकडे त्यांची हे असते अट्रॅक्ट. अव्यक्तोऽयम् अचिन्त्योऽयम् अविकार्योऽयम् उच्यते तस्मादेवं विदित्वा एनं न शोचितुम् अर्हसि. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नको. तात्पर्य: पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. यास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपणाला या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे वेदाध्ययनाशिवाय आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्य आहे. आत्मा म्हणजे चेतना आणि चेतन आहे व हे वैदिक साधन असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतर आढळतात तशी आत्म्यामध्ये आढळून येत नाहीत. आत्मा हा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अणुरूपच राहतो. परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे, तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्मरूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच बरोबरी करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. हरे कृष्णा. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे.